अखेर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचा दणका बातमी प्रसारित करताच बातमीची घेतली दखल। सविस्तर माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली दखल। बांधकाम पारदर्शकतेने करावे। प्रसाद पाटील। जिल्ह्यातील मूर्तिजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामाबाबत काही लोकांनी आक्षेप घेतला होता, तक्रारी केल्या होत्या। त्यामुळे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलने याबाबत वृत्त प्रसारित केले होते। सदर वृत्ताची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व त्यांच्या टीमने घेतली असून मूर्तिजापूर उपविभागातील सर्व कामे शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणे आणि दर्जेदार करावेत असं आदेशित करण्यात आलंय। प्रसंगी संबंधित शाखा अभियंत्यांनी दर्जेदार बांधकामाला सुरुवात केली आहे। ही कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणे होत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये वृत्त प्रसारित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांनी मूर्तिजापूर उपविभागातील सर्व कामे शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणे आणि दर्जेदार करावे असे निर्देश दिले। तसेच श्री प्रसाद पाटील व त्यांच्या सर्व टीमने या कामाची पाहणी केली आणि उपस्थित शाखा अभियंता श्री पटेरिया यांना दर्जेदार बांधकाम करण्याबाबत मार्गदर्शन केले। प्रत्यक्षात घोटा मूर्तिजापूर मार्गावरील रस्ते व पुलाचे बांधकाम होत असताना त्या ठिकाणी उपस्थित लोकांकडून बांधकामामध्ये हयगय केले जात असे। यामध्ये शाखा अभियंता श्री पटेरिया यांना सुद्धा अंधारात ठेवले जात असे असं दिसून आलंय। बार्शी टाकळी तालुक्यात सुद्धा कार्यकारी अभियंता श्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता नवलकार, शाखा अभियंता आकाश आगरकर यांनी विविध ठिकाणी चांगली दर्जेदार कामे केलेली आहेत। सध्या मूर्तिजापूर उपविभागामध्ये उपअभियंता नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता पटेरिया काम करत आहेत। सदर काम सूचनेवरून दर्जेदार होत असल्यामुळे आजूबाजूच्या खेडेगावातील लोकांनी आनंद व्यक्त केलाय। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावडे, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।